आजच्या ब्लॉग मध्ये ना एक सस्पेन्स आहे, ते तुम्हाला समजेल थोड्या टाइमानी. आता मी जस्ट पोहोचलो इथे. आता मी मुंबईमध्येच आहे आणि मुंबईमध्येच फिरतोय मस्तपैकी. काय करते दाखवेन आजच्या ब्लॉग मध्ये. मस्त सनसेट दिसणार आहे. ते पण ज्या स्पॉटला मी बसून ना त्या स्पॉटवर ना आमची मुंबई नाही वाटत, ती दुबई वाटते. ते पण दाखवेन बघा. काय फील येतं ते है ना. दुबईचं म्हणजे दुबई नाही ते दुबई हा ठीक आहे. ठीक आहे. आजच्या ब्लॉग मध्ये आमची मुंबई दुबईपेक्षा कमी नाही. आमची मुंबई. जय महाराष्ट्र. जरा कष्ट हवा. Yes. So, hello, namaste, स्वागतम. This is your Praful. Welcome to my YouTube channel, The Praful Vlogs. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा ब्लॉग खूप मस्त होणार आहे. म्हणजे आजच्या ब्लॉग मध्ये ना एक सस्पेन्स आहे, ते तुम्हाला समजेल थोड्या टाइमानी. आता मी जस्ट पोहोचलो इथे. आता मी मुंबईमध्येच आहे आणि मुंबईमध्येच फिरतोय मस्तपैकी. काय करते म्हणजे मुंबईमध्ये राहतो तर मुंबईमध्येच फिरणार. अँड थोड्या दिवसांनी आम्ही ट्रॅव्हलला पण जाणार. ती गोष्ट थोड्या टाइमानी करतो तुमच्यासोबत, की तुम्हाला समजेल की आजचा ब्लॉग जो बनवतोय ना त्याचा ब्लॉगचं विशेष नेमकं काय आणि कशासाठी आम्ही ब्लॉग बनवतो ना त्याचं पण समजेल. तर तुम्ही बघा. आता तुम्ही बघितलंच आहे ना, तर अजून बघा की आता जस्ट चालू केलं ना गोष्टी, थोड्या टाइमानी समजेल. तर आता मी पोहोचलो इथे बँड्रामध्ये आहे. तर बँड्रामध्ये एक रिक्लामेशन म्हणून एक स्पॉट आहे. म्हणजे आमच्यासाठी कॉमन आहे. म्हणजे आम्ही येतो वगैरे गप्पा गोष्टी, आणि इथून ना मस्त सनसेट दिसतो. तो पण तुम्हाला दाखवेन आजच्या ब्लॉग मध्ये. मस्त सनसेट दिसणार आहे ते पण है ना. वीकेंड ब्लॉग आहे. बट ज्या स्पॉटला मी बसून ना त्या स्पॉटवर ना आमची मुंबई नाही वाटत, ती दुबई वाटते. ते पण दाखवेन बघा. काय फील येतं ते है ना. दुबईचं म्हणजे नाही ते दुबई हा ठीक आहे. आजच्या ब्लॉग मध्ये ना मित्रांनो, म्हणजे आम्ही मुंबईमध्येच आहे, बट फील ना दुबई वाला देणार आहे. जे अबुधाबी मध्ये येतं ना ते वाला फील देणार आहे. सर क्या बात है सर. म्हणजे दुबई कसं असं पाण्यामध्ये आणि बाजूने बिल्डिंग वेगळी, तर ते फील आजच्या ब्लॉग मध्ये येणार आहे. आमची मुंबई दुबईपेक्षा कमी नाही. आमची मुंबई. जय महाराष्ट्र. जरा कष्ट हवा नष्ट. असं नाही बघायचं. सो ब्लॉग स्टार्ट केला. म्हणजे ब्लॉग मध्ये आज खूप गप्पा होणार, तर त्याच्यासाठी आम्ही ट्रायपॉड पण घेतला. ट्रायपॉडनी शूट होते ब्लॉग. म्हणजे मोबाईलने शूट होतं, बट ट्रायपॉड लावून शूट होणार. आणि आजच्या ब्लॉग मध्ये मज्जा येणार. आणि आता आम्ही आलो जस्ट. एक गोष्ट दाखवायची म्हणजे आमच्या बाई बघा कसल्याच क्यूट दिसत. बाई क्यूटी. सो आमच्या बाई क्यूट दिसतात, बट मी हँडसम दिसतो. क्यूट प्लस हँडसम बघा. क्यूटसम. सो आता मी जातोय. ही आमची बाईक. ही आमची बाईक आणि ही आमची बाई. दोघांमध्ये कॉमन वर्ड आहे बाईक आणि बाई. फक्त बाईकला क आहे, बाईला बाई आहे. ही आहे बाई. म्हणजे दोघांचं नाव आम्ही सिमिलर ठेवलं, की मी दोघांना पण कम्फर्टेबल होईल ना. दोघींना पण एकदम एकसाथ कसं फिरायचं, तर बाई आणि बाईक दोघी एकत्र. सो जातो आता आतमध्ये. तुला काय बोलायचं? काय नाही. एक गोष्ट आहे सांगतो. आणि मित्रांनो नक्कीच बघा ब्लॉग. मी आता माझ्या बर्थडे पर्यंत मला पटापट ब्लॉग टाकायचे आहेत. तर 100चा बर्थडे आहे भावाचा.
भावाचं अरे नाही ह्यांच्या भावाचा, तू भाव थोडी ना, मी तुझा भाव थोडी ना. बर्थडे आहे भावाचा, तर भावाचा जयश होणारच. का होणार ते तुम्हाला समजेल आता थोड्या टायमाने. तर आम्ही आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं, जो आज अपलोड केला घृष्णेश्वरचा ब्लॉग, त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला समजलं असेल. म्हणजे आम्ही रूम मधनं जेव्हा बाहेर निघत होतो तेव्हा ती एक बॅग होती आमची, त्या बॅगेमध्ये खजिना होता. ती बॅग बघा, याच्यात खजिना आहे आज आमचा. आणि बाईंकडे खजिन्याचं सामान आणि चावी, सर्व खजिना बाईंकडे असतो आमचा. चावी कुठे आहे? चावी चाबी कहाँ है? खिशात माझ्या बाईकची ना. चला जाऊया. आमची बाईक क्यूट दिसते रे बघा. असं ते गाव नाही ते थोडस. नको ना, हे बघा, ते नीट नाही. ह्या साईडने छान दिसतं बघा. हा एक मिनिट मी करतो बघा. हे बघ, हे अशी जर ते सीटने असे ठेवलं ना, इथे बघ. हे बघा, वाव, आवडतं मला हे. 1 1 2 3. यू कॅन डिसाइड. ओ वाव, क्यूटी. चला आता मी जातो आतमध्ये. हे वालं फुलं आणि हे जे आहे ना, त्याच्या आतमध्ये पण तुम्हाला दाखवतो आजूबाजूला काय. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पण येऊ शकता. मुंबईमध्ये बेस्ट सनसेट पॉइंट इकडनं दिसतं. म्हणजे असं मुंबईत दिसतं सगळीकडनं, बट हे मस्त आहे बघा. चला, आणि या आमच्यासोबत. ओके, आणि एक गोष्ट बाईकचं पण, ही आमची बाईक आहे ना, बाईक बघा, बाईकवरती टॉप रॅक आहे, सर्व लोडेड बाईक आहे. बाईकची पण गोष्ट सांगतो थोड्या टायमाने, सर्वच सांगतो. आता सनसेट होत आलं, आम्ही जातोय. आणि हा प्लॅन सनसेटचाच होता आमचा, है ना. चला, सो फायनली मित्रांनो आम्ही आतमध्ये आलो. आणि आतमध्ये येण्याचं विशेष रिझन होतं की इकडनं ना मस्त सनसेट दिसतो. आणि तो सनसेट ना आता होतोय. हे बघा आमच्या बॅक साईडला हा जो सन आहे ना, इथे कसा सन इथे येतो ना. अच्छा, आपण तिथून आपण तिथे बसलेलो. हा तिथे बसतो. म्हणजे थोड्या टायमाने सन येतो, खालती येईल सन, तर आम्हाला सनसेट पण बघायचा. आणि हे इथे जर पोहोचलो ना, आम्ही आतमध्ये आलो ना, तर आतमध्ये आम्हाला थोडंसं राऊंड मारतो. म्हणजे मस्त आणि इथे मस्त चाय कॉफी वगैरे पिऊ शकता तुम्ही हातामध्ये घेऊन, असं सनसेटचा आनंद घेत. मे बी आज पाणी कमी आहे समुद्राला, म्हणून ते सनसेट त्या साईडला होतं की इथे होतं. तिथेच होतो. तिथेच होतं, मला माहित नाही. आणि मित्रांनो मी करेक्ट आहे. आमची बाई हमेशा राईट असते. मला त्या बर्थडेला पण तिथेच झालेला, फक्त आपण इथं नव्हतो, आपण तिथे कोपऱ्यात बसलेलो, म्हणून तर आपल्याला ब्रिजच्या इथे दिसला होता. ओके, सो व्हॉट अ व्ह्यू. वीकेंड इन मुंबई, वाव. म्हणजे मी ना एक गोष्ट करू शकतो, जर मी मुंबईमध्ये राहतोय म्हणजे, आणि मुंबईमध्ये येण्याचं खूप माणसाचं स्वप्न असतं, आणि ही स्वप्नांची दुनिया मुंबई. तर हा मुंबईमध्ये येत आहे तुम्ही, तर माझ्या ब्लॉगच्या याच्यामधून मी मुंबई दाखवू शकतो. तर माझी थिंकिंग तशी आहे की मुंबईची सिरीज बनवायची आहे. म्हणजे मुंबईमध्ये प्रत्येक स्पॉट आहेत, खूप स्पॉट आहेत, तर त्या स्पॉटवरती आपण जायचं. आणि आपल्यासारखं म्हणजे तुम्ही तुम्हाला मुंबई माहित नाही तर मुंबईमध्ये कसं येतात, कुठे जातात, ती पण मी गोष्ट दाखवू शकतो ब्लॉग मध्ये, है ना. ही कॉन्सेप्ट सही आहे. मुंबई मधले स्पॉट, हा मुंबईमध्ये काय काय फिरण्याची आणि कशासाठी फेमस आहे ती गोष्ट पण मी दाखवू शकतो ब्लॉग मध्ये ना. बनवायची ती पण बनवायचं, म्हणजे मुंबई एक्सप्लोअर करणार आणि मुंबईचे ब्लॉग येणार युट्यूब वरती. तर जस्ट माझ्या डोक्यामध्ये आणि माझ्या ब्लॉग मध्ये टाकायचे, तर त्या गोष्टी आम्ही सांगतो तुम्हाला. तर ती गोष्ट पण सांगितली. तर बघूया इन फ्युचर मध्ये कधी ब्लॉग मध्ये टाकायचं मन वगैरे टाकतो आपण. हे बघा, फ्युचर ऑफ फार्मिंग, फ्युचर ऑफ फार्मिंग. माझं एक स्वप्न आहे, माझ्या फ्युचर मध्ये मला फार्मिंग स्वप्न आहे. तर ते पण होईल एक दिवस, सांगतो त्याची पण गोष्ट, ती पण गोष्ट होईल. आम्ही जाणार आहे करायला. म्हणजे हे जे बिगन आहे मी फ्युचर ऑफ फार्मिंग, त्याची पण एक गोष्ट आहे. मला खूप गोष्टी आहेत मित्रांनो, अनएक्सपेक्टेड गोष्टी आहेत. फ्युचर मध्ये मला काय करायचं काय नाही, आणि त्याचे ब्लॉग बनवायचे की नाही बनवायचे, ते सर्व माझं प्लॅनिंग आहे. म्हणजे मी जर ब्लॉगिंग करतो तर त्या गोष्टी माझ्या मनामध्ये आणि माझ्या डोक्यामध्ये आहे आधीपासून, की मला काय करायचं आणि काय नाही. तर एक लाईफ पार्टनर पाहिजे होती नीट, आणि ही आमची बाई भेटली मला. खूप वर्ष आधीच भेटले, पण आता तुम्हाला दिसते ती ब्लॉग मध्ये. सो सही दिशा दाखवणारी पाहिजे होती.
तूच दिशा आहेस, म्हणजे माझी सही दिशा तू आहे, बाकी कोण नाही. दिशा कोण आहे? दिशा पटानी. पटानी. दिशा पटानी. दिशा पटानी. दिशा पटानी आवडते मला. पठाणी. पठाणी आवडते मला. सो व्हेरी फिटेस्ट गर्ल. आता कसं केलं? ही तर दिशा पठाणी माझी आवड आहे आणि ही माझी निवड आहे. निवड अनुरूप विवाह सोहळा काय? इथे लग्न जमत. मेट्रो काय तेच मेट्रोमोनी. मॅट्रिमोनी नाही ते. This is the Mumbai bro, city of the lake. आता मी माझ्या बाईचे सिनेमॅटिक शॉट काढतोय मस्तपैकी. बघा बाई तिथे, मी इथे. आता सिनेमॅटिक माझ्या ब्लॉग मध्ये सिनेमॅटिक आले पाहिजे यार, मस्त वाटतं. थोडी शायनिंग आहे बघ ना. आधी सनसेट ना, हा सनसेट इथे व्हायचा तेव्हा आम्हाला दिसायचं. तर आता हा सनसेट त्या साईडला होता, म्हणजे ऑलमोस्ट त्या साईडनीच आहे. दिसत जेवढा दिसतं तेवढा ठीक आहे. बट ही बघा, तुम्हाला बोललो होतो ना की मुंबईमध्ये राहून मुंबई अबुधाबी वगैरे फील देते, तर ते फील ना इकडनं येतं की प्रॉपर मुंबई दिसते. म्हणजे मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्यात ना, तर इकडनं मस्त फील येतं. तर इकडनं बसून तिथे बघणं, म्हणजे इकडनं त्या साईडचं बघणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. असं मस्त वाटतं. पण बघा तुम्ही पण बघा. आणि फॉग खूप आहे, म्हणजे थंडी आहे तर थंडीमध्ये असं फॉगी क्लायमेट झालं आता. बघा दिस इज आमची मुंबई फ्रॉम तुमची. हे बघा ते बर्ड्स पण मध्ये मध्ये येतात. वाव, हे जे आहेत ना हे फॉग आहेत मध्ये मध्ये. आणि बघा कसं क्यूट वाला सनसेट होतं इथे त्या झाडांच्या मागून. थोडी शेड तर दिसते सनसेटची. आणि हा आमचा मुंबईचा सीन इकडनं बँड्रापासून सीपेसच्या इथे जातो. आणि हा बोटी. आणि मित्रांनो एक गोष्ट सांगायची होती, तर हा ब्लॉग कशासाठी बनवतो, तर हा ब्लॉग बनवण्याचं एक रिझन होतं की तुमच्यासोबत आणि आमच्या मॅडम सोबत थोड्या गप्पा मारायच्या आहेत. त्या निमित्ताने आम्ही हा ब्लॉग शूट करतो. तर गप्पा काय आहेत आमची जी, एक मिनिट ह्यासाठी गप्पा काय आहेत, गप्पा ह्या आहेत की आमची जी ट्रिप आहे अशी आहे की माझा नेक्स्ट मंथमध्ये बड्डे आहे. तर बड्डे निमित्ताने आम्ही असंच बाईंच्या मनामध्ये, आमच्या बाई बिझी आहेत फोटो काढण्यामध्ये, बाई बिझी आहेत फोटो काढतात बाई. तर हा ट्रिप निमित्ताने म्हणजे बड्डे निमित्ताने बाईंना असं मनामध्ये की आपण इकडनं जाऊया कुठेतरी. म्हणजे बड्डे तुझा बाहेर, बड्डे म्हणजे बड्डे नसतो. मला ना माझ्या बड्डेच्या दिवशी माझे मम्मी पप्पा ही असते, म्हणजे आमची बाई सोबत असते ना तेव्हाच आवडतं. म्हणजे असं ते लोक असतात, छोटासा केक कापतो. अँड तो जो बड्डे असतो ना तो माझ्यासाठी खूप असतो, की ती मुवमेंट असते माझ्यासाठी की मम्मी पप्पा असतात, माझा भाऊ असतो, ही असते आमची बाई. बघा फोटो काढते. आता आमची बाई असते, तो बड्डे मस्त असतो. मी तो फोटो ना ह्याच्यामध्ये टाकेल. ती एक फ्रेम असते, म्हणजे जस्ट केक कापतानाची जो फोटो असतो ना तो फोटो ना मी ऍड करतो ह्याच्यामध्ये. तीच खुशी आहे माझ्यासाठी. बाकी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जो असतो ना तो जस्ट आम्ही मंदिरात वगैरे जातो आणि थोडंसं फिरतो, म्हणजे बाहेर जाऊन थोडंसं फिरतो वगैरे. ती गोष्ट ओके, बड्डेच असतो, बाकी काय नाही. बट ह्या टाइममध्ये आम्ही ट्रिपला जातो. तर ट्रिपचं कुठे जातोय ती आमची बाई सांगेन. कुठे जातो सांग बाई. पण मी बोलतोय की आपण बर्थडे ट्रिप जातोय, तर कुठे जातोय तू सांगू शकतेस? येस. म्हणजे मी ना युट्यूबवरती आता ब्लॉग करते, बट तिथं आम्ही जाऊ नये. बट सांगेन आमची बाई सांगेन. ओके. सो आम्ही चाललोय उज्जैनला. महाकालचं
आणि ओंकारेश्वरचं दर्शन घ्यायला. एक मिनिट. ह्याची अशी इच्छा होते की ह्याच्या बर्थडेला ह्याला महाकालचं दर्शन घ्यायचंय. सो हा माझ्यावर बिल फाडतोय पण जायचंय ह्याला. ए नाही असं हो. नाही. मग नको, मग कॅन्सल. नाही जाऊया. माझी इच्छा एक होती की मला ना ह्या वर्षामध्ये ना एक मोठी ट्रिप करायची आहे. सांगू कुठे? नको ते नाही सांगू शकत की आम्हाला कुठे जायचं कुठे नाही ते, बट जायचं आहे, मोठंच आहे. म्हणजे ते पण एक ज्योतिर्लिंगच आहे, पण जायचं आहे, खूप मस्त आहे ते. तर त्याचं मी सांगत नाही कुठे जायचं कुठे नाही जायचं ते. ते जेव्हा जायचा प्लॅन होईल ना तेव्हाच सांगेन. उगाच मी सांगून असं ते बोलतात ना, काय बोलतात, फुस होय. फूस होईन त्याच्यापेक्षा नको. ते मी जेव्हा जायचा प्लॅन होईल ना, आता आमचा प्लॅन होता आणि हा ब्लॉग ना आता लगेच येणार ना 1-2 दिवसामध्ये. कारण का हा ब्लॉग येईल ना मे बी कधी येईन माहीत नाही, पण जेव्हा पण येईल ना तेव्हा नियर बाय म्हणजे आम्ही त्या ट्रिपच्या आसपासच असू 1-2 दिवस आधी आधी पुढे मागे पुढेच असू, तेव्हाच हा ब्लॉग येईन. त्याच्यामध्ये येणार नाही आम्ही, एवढा पटापट टाकणार नाही है ना. हा पण तू माझ्यावर बिल का फाडतो? नाही म्हणजे माझी इच्छेतून वाटतं की जावं तिथे म्हणून आम्ही जातोय. सो तेच म्हणजे महादेवाच्या रस्त्यावरती आम्ही जातोय, म्हणजे डोळे बंद करून असं जातोय. अजून आमचे 6 ज्योतिर्लिंग कंप्लीट झाले, अजून 6 बाकी आहेत. 6 तर खूप लांब लांबचे आहेत अजून, पण आम्हाला जायचंय. ते कधी जाऊ, कशासाठी कधी जाऊ, केव्हा जाऊ ते माहित नाही, पण जाऊ. आता 6 कोणते बाकी आहेत ते आमची मॅडम आणि मी म्हणजे आमच्या बाई आणि मी डिस्कस करू. आणि मित्रांनो एक गोष्ट सांगायची, मी तुम्हाला मगाशी बोललो होतो की आम्हाला ना एक गोष्ट दाखवायची. आमच्या बाईंना सांगितलं की ते घेऊन ये. तर आमच्या बॅगेमध्ये ती गोष्ट आहे, काय माहिती आहे, खजिनामध्ये ती एक आमची नोटबुक आहे. तर आम्ही कुठे पण ट्रिपला जातो ना तर नोटबुकमध्ये आम्ही लिहितो, आणि आजचा ब्लॉग पण ना आम्ही त्या नोटबुकमध्ये मेन्शन करणार आहे. म्हणजे असं ती आयटिनरी बनवणार आम्ही आज. तर ते आहे, दाखव आपले मग बुक. हे बघा, आम्ही असं नाही दाखवणार, सिनेमॅटिकमध्ये दाखवणार. बघा काय पण असेल ना तर आम्ही सिनेमॅटिकमध्ये दाखवणार. हे बघा मित्रांनो, ह्याच्यामध्ये बाईंचं बॅगेमध्ये सगळं सामान. आपलं बुक दाखवू शकते. Think. हे बघा, थिंक आउटसाइड द बॉक्स. मित्रांनो ही आमची बुक आहे, ट्रॅव्हल बुक आहे. म्हणजे ह्या बुकमध्ये आम्ही कुठे पण ट्रिपला जायचं असेल, ट्रिपमध्ये पण आमच्या सोबतच असते ही बुक, की आम्हाला कुठे जायचं आहे, कुठच्या पॉईंटपासून कुठे जायचं, तर सर्व आम्ही या बुकमध्ये नोट करतो. म्हणजे आमच्याकडे ही एक छान म्हणजे चांगली सवय आहे की आम्हाला, की आम्ही कुठे पण ट्रिपला जातो तर ते बुकमध्ये आम्ही मेन्शन करतो की आम्हाला इथून इथे जायचं. मग त्याच्यानंतर आम्ही स्वतःहून आयटिनरी बनवतो. मीन्स आता समजा इकडनं आम्हाला कुठे जायचं, म्हणजे आम्हाला इकडनं केदारनाथला जायचं होतं, 4 धाम आम्ही यात्रा केली, त्याच्यामध्ये पण आम्ही ह्या बुकमध्येच मेन्शन केलं, एकदा दाखवतो. आणि पुढची जी आमची ट्रिप आहे, म्हणजे ट्रिप बोलू शकता या काय पण बोलू शकता, तिथे आम्हाला उज्जैनला जायचं बर्थडे निमित्ताने, तर ते पण आम्ही ह्या बुकमध्येच मेन्शन करणार आहे. तर तुम्ही बघा ह्यामध्ये नक्की काय काय आहे ते, तर आमच्या मॅडम दाखवतील. दाखव चल. आणि आम्ही नोट करणार आता एक पॉइंट. हे बघा, आपण द फर्स्ट, हे बघा इथे बस तिथे हे येतं ना थोडंसं कच्चक पडली. हे बघा मित्रांनो, आमच्या बुकमध्ये हे बघा, असं कुठे पण प्लॅन करतो ना आम्ही जायचं. पण डे 1 मध्ये आम्ही उज्जैन जाणार आहे, महाकालेश्वर टेम्पल. हे बघा, काल भैरव टेम्पल, रामघाट, एवढे पॉइंट आहेत. हे सर्व आम्ही बनवतो, बट हे सर्व आमच्या मॅडम घेतात. आमच्या बाई, ही हँडरायटिंग जी तुम्ही बघितली ती आमच्या मॅडमची, आमच्या बाईंची हँडरायटिंग आहे. किती क्यूट आहे. तशी कचरा पण आहे. तशी बाईंची हँडरायटिंग, वाव व्हॉट द वर्डिंग. आम्ही रन ऑफ कच्छ पण गेलो मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, आम्ही तिथे होतो. आणि ह्या नोव्हेंबरमध्ये आम्ही ज्योतिर्लिंग दर्शन केलं. तर कच्छची पण आयटिनरी आमच्या बुकमध्येच आहे. तर बघा तुम्ही ते कच्छचं पण, बघा हे बघ कच्छ, टोटल अमाऊंट 21,000 रुपीज बजेट होता. मुंबई टू, हे बघा भाई, हे बघा मुंबई टू अहमदाबाद. दाखव. वन ऑफ द बेस्ट राईड होती माझ्यासाठी. डे 1 कुठे आहे? डे 1 बघा भाई, मुंबई टू अहमदाबाद. म्हणजे मित्रांनो लाईफ मध्ये ना फर्स्ट टाइम जी आम्ही कच्छची राईड केली ना, तर कच्छच्या राईड मध्ये फर्स्ट टाइम म्हणजे नाडा बेट तुम्ही जर गुगलवरती सर्च केला ना तर नाडा बेट टाका. नाडा बेट पासून ते मुंबईमध्ये, म्हणजे आमचं घर दादर,
दादर मुंबईमध्ये आम्ही राहतो, तर नाडा बेट पासून मुंबईला आम्ही 1 डे मध्ये आलो, नॉन स्टॉप आमच्या रामप्यारे सोबत है ना. ती आमच्यासाठी ना किती म्हणजे आमच्यासाठी ना एवढी मोठी राईड होती ना, म्हणजे आम्ही राईड करतो, बाईक राईड करतो, बट ती होती ना ती खूप मस्त होती. आमच्याकडे लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे त्या राईडचा. आणि हे बघा अजून एक प्लॅन आहे तिथे जायचा, मे बी तो होऊ दे. हे बघा बनारस काशी वाराणसी, विजिट टू काशी विश्वनाथ. आपण हे नाही बोललो. मित्रांनो बस झालं आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. आणि आता सनसेट झाला, थोडस काळोख होईल आणि रात्रीच्या याच्यामध्ये आयफोन मध्ये मुंग्या येतात, सो येतात दिसत नाही नीट. आम्हाला सनसेट बघायचं होतं, सनसेट बघितला, थोडस बोलायचं होतं, बोललो त्या पण गोष्टी, आमच्या ज्या गोष्टी होत्या त्या पण आम्ही बोललो, थोडासा टाइम स्पेंड केला मस्तपैकी, ब्लॉग पण शूट केला, फोटो पण काढले. तर आम्ही ते टाकू इंस्टाग्रामवरती. तुम्ही आम्हाला फॉलो नाही करत तर इंस्टाग्रामवरती आम्हाला फॉलो करा दोघांना पण, अँड युट्यूबवरती पण आम्हाला सबस्क्राईब करा. तुम्ही काय करतायत अजून केलंच नाही सबस्क्राईब, हा है ना. तर ती गोष्ट. आणि आता टाइम झाला ब्लॉग संपवायचा, तर आम्ही आता ब्लॉग पण संपवतोय. मग आता चला मग मित्रांनो, हा ब्लॉग आता इथेच संपूया. टाटा बाय बाय, सी यू, भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय 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 मित्रांनो, बाय.